नमस्कार मित्रांनो, मी विशाल परदेशी. मंडळी, मला शरद पवारांचं राजकारणाच्या संदर्भातलं एक वाक्य आठवतं की सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्यानंतर आपण काही पथ्य पाळणं फार आवश्यक आहे. आणि या सगळ्याच्यात आपण नेमके काय बोलतो, कशा पद्धतीने संवाद साधतोय, काय प्रतिक्रिया देतोय, या सगळ्या गोष्टींवरती आपले मतदार, जनता ही कायम लक्ष ठेवून असते आणि त्या पद्धतीने ती देखील व्यक्त होत असते. बरं, हे सगळ्यांना लागू होतं असं म्हणत असताना खरं तर मला विशेष वाटतं की आपण एक कलाकार आहोत, एक अभिनेत्री आहोत आणि आता आपण एक मोठ्या मतदारसंघाचे खासदार देखील झालेलो आहोत. आणि खासदार म्हणून काम करणं हे फार एक जबाबदारीचं पद आहे. खरं तर ते या अर्थाने की मोठ्या विश्वासाने एका मतदारसंघातनं आम्ही तुम्हाला निवडून दिलेले, ते यासाठी निवडून दिलेले विश्वास ठेवून की तुम्ही आमचे प्रश्न मांडाल, कोणत्याही गोष्टीकडे संवेदनशीलपणे बघाल, त्यावरती व्यक्त व्हाल आणि व्यक्त होत असताना काय नेमकं व्यक्त व्हायचं याबद्दलचं भान देखील राखाल. पण हे भान राखलं जातंय की नाही हा मोठा प्रश्न पडतो अभिनेत्री कंगना राणौत यांच्या संदर्भात. बरं, अभिनेत्री कंगना राणौत ज्या हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातील भाजपच्या खासदार आहेत, त्या कायम त्यांच्या आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. त्यामुळे प्रश्न असा पडतो की ते का असं बोलतात, म्हणजे हे सगळं बोलत असताना ते विचार करत नाहीत का, आणि त्या विचार करून बोलत नाहीत म्हणून बऱ्याचदा त्यांनी यापूर्वी जी जी वक्तव्य केलेली आहेत त्या वक्तव्याशी आमचा काही एक संबंध नाही किंवा आमचं ते मत नाही आहे असं भाजपनं स्पष्ट केलेलं आहे. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे असं देखील भाजपच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. आणि हे कंगना राणौत ज्या आहेत त्यांनी देखील म्हणजे बऱ्याच वेळेस माध्यमांशी बोलताना असं म्हटलं की माझं वैयक्तिक मत आहे, माझ्या पक्षाचं मत नाही आहे. पण अभिनेत्री कंगना राणौत, खासदार कंगना राणौत या पुन्हा एकदा चर्चेत आल्यात कारण त्यांनी जेनझींबद्दलचं एक धक्कादायक वक्तव्य केलंय. त्यांनी जेनझींना गटार छाप म्हटलंय. त्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य करून चर्चेत आल्यानंतर त्यांच्यावरती टीका होत असताना हे पहिल्यांदाच घडतंय का कंगना राणौत यांच्या बाबतीत? तर नाही, ते यापूर्वी पण घडलेलं आहे. म्हणून माझ्या या व्हिडिओतनं खरं तर यापूर्वी सुद्धा कंगना राणौत यांनी ज्या पद्धतीनं राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वेगवेगळी वक्तव्य करून वाद निर्माण केले होते, थोड्याशा त्या वादाच्या इतिहासाला आणि त्यांनी काय वक्तव्य केली होती त्याला मी हात घालण्याचा किंवा त्याची एक आठवण करून देण्याचा प्रयत्न या व्हिडिओतनं करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हमारे 75 ईयर ओल्ड प्राइम मिनिस्टर हैं, उनकी दिवंगत माता जी को उनको इतनी गंदी गंदी भद्दी गालियां दे, हमने भी स्टूडेंट प्रोटेस्ट किए हैं. इतना हमें संकोच होता था, इतनी शर्मिंदगी होती थी कि हमें कैमरा में दिखाया जा रहा है, आगे एक स्टूडेंट को करके हम अपनी मांग रखते थे. कौन स्टूडेंट प्रोटेस्ट का हिस्सा नहीं बने? ये किस तरह के स्टूडेंट हैं और किस तरह की अश्लील बातें हैं, किस एंगल से ये लोग स्टूडेंट लगते हैं. बघा, तुम्हाला सगळ्यांना दिल्लीत झालेलं शेतकरी आंदोलन आठवत असेल, त्यावरती देखील अभिनेत्री कंगना राणौत यांनी वक्तव्य केलं आणि वाद ओढून घेतला. बरं, खासदार झाल्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये एका मुलाखतीत कंगना यांनी म्हणजे आपण जर पाहिलं तर 2021च्या शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना म्हटलं होतं की शेतकरी आंदोलनाच्या वेळी तिथे हत्या आणि बलात्कार होत होते. जर आपल्या देशातील सक्षम नेतृत्व नसतं तर पंजाबमध्येही बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाली असती. आणि शिवाय त्यांनी शेतकऱ्यांना अतिरेकी, आतंकवादी असं देखील संबोधलं होतं, ज्यावरनं मोठा वाद निर्माण झाला आणि त्यांच्या या विधानाशी भाजप पक्षाने अंतर राखलं आणि स्पष्ट केलं की हे कंगना यांचं वैयक्तिक मत आहे, त्यांचे ते वैयक्तिक विचार आहे आणि या पक्षाचा या विधानाशी काही एक संबंध नाही. बरं, त्यानंतर तिन्ही कृषी कायदे परत आणण्याची मागणी जी आहे ती सप्टेंबर 2024 मध्ये कंगना यांनी एका कार्यक्रमादरम्यान केली होती आणि ते रद्द करण्यात आलेले तीनही शेतकरी कायदे पुन्हा लागू केले पाहिजेत असं वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या होत्या की मला माहिती आहे की माझं विधान वादग्रस्त ठरू शकतं, पण शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हे तिन्ही कायदे परत आणले पाहिजेत. या विधानावर विरोधकांनी कडाडून टीका केली. पक्षाच्या दबावानंतर कंगना यांनी आपलं विधान मागे घेतलं आणि त्यांना मागे घ्यावं लागलं आणि त्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागत म्हटलं की माझे विचार हे एका पक्षाच्या कार्यकर्त्याचे नव्हे तर ते वैयक्तिक होते, त्यामुळे मी माझे शब्द मागे घेते.
बरं, इथं पुढे जाऊन वन नेशन वन इलेक्शन आणि राहुल गांधींवर त्यांनी टीका केली. म्हणजे संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कंगना यांनी वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एक देश एक निवडणूकची जोरदार त्याचा पुरस्कार केला. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि संसाधनांवर ताण येतो असं सांगत त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. तसंच पंतप्रधान मोदी ईव्हीएम हॅक करत नाहीत तर ते लोकांची मनं जिंकतात असं सांगत त्यांनी ईव्हीएम वरील आरोपांना जोरदार उत्तर दिलं होतं, ज्यावरनं देखील मोठी चर्चा झाली आणि त्यांच्यावर टीका करण्यात आलेली होती. बरं, या सगळ्या कारकिर्दीत इमर्जन्सी नावाचा एक चित्रपट आला होता. अभिनेत्री कंगना राणावत यांनी या चित्रपटामध्ये खुद्द इंदिरा गांधींची भूमिका साकारलेली होती, ज्यावरनं मोठी चर्चा झाली. इंदिरा गांधींवरील इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान त्यांनी अनेक राजकीय विधानं केली. हो, त्यांचं म्हणणं होतं, म्हणजे कंगना राणावत यांचं म्हणणं होतं की इतिहासातील आणीबाणीबाबत सत्य मांडलं जात आहे. काही राजकीय गट चित्रपटाला विरोध करतात, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दबाव आणला जातोय आणि चित्रपटातील काही ऐतिहासिक दाव्यांवर वाद निर्माण झाला आणि सेन्सॉर प्रक्रियेदरम्यानही अनेक प्रश्न उपस्थित झाले. थप्पड प्रकरण खासदार झाल्यानंतर लगेचच जून 2024 मध्ये चंदीगड विमानतळावर CISFच्या महिला सैनिकाने कंगना यांना थप्पड मारली होती. ती महिला सैनिक शेतकरी आंदोलनावरील कंगना यांच्या जुन्या विधानावर नाराज होती आणि ही नाराजी तिनं तिथं व्यक्त केली. या घटनेनंतर कंगना यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करून म्हटलं होतं की पंजाबमध्ये वाढत असलेला उग्रवाद आणि दहशतवाद चिंताजनक आहे, त्याला कसं हाताळणार. या विधानावरूनही पंजाबमध्ये त्यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. आणि आता तर झेनझी आणि तरुणींवर ताजं विधान त्यांचं जे आहे, म्हणजे अलीकडे सोशल मीडिया पोस्टमध्ये कंगना यांनी सध्याच्या युवा पिढीतील काही तरुणींच्या जीवनशैलीवर टीका करताना जनरेशन गटर आणि गटर छाप अशा शब्दांचा वापर केला आणि त्यांनी म्हटलं की अनेक तरुणी महिला स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ काढतायत आणि जबाबदारी न घेता स्वतंत्र राहण्याचं नाटक करतायत. या विधानावरही सध्या देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. खासदार झाल्यापासून कंगना राणावत यांनी संसदेत आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासोबतच राष्ट्रीय आणि राजकीय मुद्द्यांवर केलेली ही आक्रमक वक्तव्य सतत चर्चेचा आणि वादाचा विषय ठरली आहे. आणि अलीकडेच जेव्हा झेनझींचं आंदोलन सुरू होतं तेव्हा त्यांनी असंही वक्तव्य केलं की तुम्ही आम्हाला निवडून दिलंय ना, त्यामुळे सरकार कसं चालवायचं हे काही तुम्ही आम्हाला सांगू नका. हे देखील चमत्कारिक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे प्रश्न असा पडतो की अशा पद्धतीने वक्तव्य करण्याची बुद्धी खासदार कंगना राणावत यांना कुठून येते, ज्यावरनं काही वेळेला त्यांच्याच पक्षाने हात झटकलेत आणि त्यांनी असंही म्हटलंय हे काय आमच्या पक्षाचं मत नाही, हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे खरं तर मी पुन्हा एकदा या वाक्याचा पुनरुच्चार करेल की सार्वजनिक जीवनात वावरत असताना आपण नेमकं काय बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय, कशा पद्धतीने व्यक्त होतोय आणि ते संवेदनशील पद्धतीने व्यक्त होतोय का हे लक्षात घेणं फार आवश्यक आहे. कारण आम्ही मतदार म्हणून तुम्हाला एक प्रतिनिधी म्हणून त्या पवित्र सभागृहात निवडून दिलेलं आहे, ते याकरता की आपण आमचे प्रश्न मांडावेत, ते सोडवावेत आणि हे सोडवत असताना प्रत्येक घटनेकडं या दृष्टीने बघावं की त्या घटनेत नेमकं काय घडतंय आणि ते पुढले परिणाम त्याचे कसे असू शकतात. त्यामुळे तुम्ही काय बोलतायत याकडे मतदार म्हणून आमचं सगळ्यांचं खूप बारीक लक्ष आहे आणि ते राहणार आहे. बरं, हा व्हिडिओ तुम्हाला नेमका काय वाटला? कंगना राणावत ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य करतायत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर व्यक्त व्हा. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपलं मत नोंदवा. इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.